बारकावे खूप आहे. लयकारी ह्या दोन्हीच्या मध्ये जे अंतर आहे त्याला लय म्हणायचं. सा मध्ये अंतर बघ ऐकण्यात आलाय का? तुम्ही मृदंगाचे बोल वाजवित असताना सुरुवात ज्या पद्धतीने केली, किती वेळ वाजवायचं ते तास तास तीच लय ठेवून वाजवायचं. असं पहिल्याने एकदा दोनदा ती लय ठेवली आणि पुन्हा फास्ट वाढली. आता ह्या बाळाचं तीच के आता मग ऐकला म्हणजे लयकारी कुठलीच तुम्ही सिद्ध केली नाही ना. हे पहिलं कोणताही अभ्यास करीत असताना जेवढी लयकारी सावकाश तुम्ही करताल तेवढ्या चांगल्या पद्धतीनं पुढं आपल्याला अवघड जाणार नाही. मग आता प्रत्येक जण येणारा म्हणणार तुम्ही स्वतंत्र नाहीत ना. या अभ्यास करीत असताना तुम्हाला कोणी शिकविणार आहे, तुमचं गाणं करीत असताना तुम्ही वाजवित असताना समोर कोणीतरी ऐकणार आहे. त्या सगळ्या गोष्टी आपल्या मेमरीत येत पाहिजे. आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी क्या बात असं म्हणण्यासाठी ही मेहनत करावं लागणार आहे. ती मेहनत नक्की केली तर आपल्याला अडचण येणार नाही आणि त्रास होणार नाही. मार्गदर्शन घेत असताना सुद्धा याच पद्धतीने यायची. गडबड कुठल्याच ह्याच्यामध्ये करायची नाही. हे आहे शास्त्रीय संगीत. आयुष्यभर जरी शिकलं तरी कमीच वाटते. मग ह्याचा आनंद घेत असताना सुरुवातीपासून आनंद घेता यावा की आपल्याला. तुमची एक लयकारी टाकली असेल तुम्ही, आता सगळेच जण आहेत, आता इथं जवळ 25 पोरगा आहे. मग सगळे एका मापामध्ये चलत नाहीत ना. मागमोरी होतात. पण परीक्षक आता शिकवित असताना त्या बाळाचं नाव घेऊन आली म्हणणार. त्यानं सगळ्याचं बघितलेलं असते. वाजविणं कसं आहे, शिस्त बसण्याची कशी आहे, हात टाकीत असताना कशी टाकावी, ह्या सगळ्या गोष्टी का गुरुजीकडून शिकून घ्यायच्या. पहिलं हे शिकणं गरजेचं आहे. गाणं लय शिकण्यापेक्षा किती चांगलं शिकलं त्याला म्हटलं. आता कागदापत्रीवर विशारद का असे किती बी लोळाले विशारद झालं. 6 स्वर लावायचं झालं तर त्याचा स्वर कुठंच लागत नाही, चिपकत नाही. काय करावं लागलं? कागदावर फक्त विशारद. तसे असे किती बी पडून आहेत. प्रॅक्टिकलमध्ये किती उतरले. मग करत असताना प्रॅक्टिकल सुद्धा आपलं निक्क झालं पाहिजे. थेअरी सुद्धा चांगली झाली पाहिजे. अभ्यास करीत असताना मन लावून करायचं. 1च तास अभ्यास करा. पण ते तुम्हाला 2 महिन्याला जरी विचारलं की 1 तासातला अभ्यास, तर झोपेतून उठलं की तुम्हाला असा पुढं ठेवता यावं. त्याला म्हणायचं प्रॅक्टिस. आणि मन लावून केलेला अभ्यास विसरत नाही. पोहत असताना उडी मारली की पोहता येते का? तुम्हाला काहीतरी आधार द्यावा लागेल खालून पाण्यामध्ये, व पाठीवर काहीतरी भोपळा बांधावा लागेल. आधार तुम्हाला दिल्याशिवाय पोहायला शिकता येणार नाही ना. बुडताल तुम्ही. ह्या सगळ्या गोष्टी करीत असताना मृदंगाची थाप लव कशाला म्हणते, चाट कशाला म्हणते, शाई कशाला म्हणते, धूम कशाला म्हणते, दवाली कशाला म्हणते, ह्या सगळ्या गोष्टी आपण लिहून घ्यायच्या. वहीवर असे राखाणीच करायची त्याची. ह्या सगळ्या गोष्टी करीत असताना मन समाधान ठेवून ऐकायचं गुरुजी काय सांगते. आणि कसं आहे, गुरुजी सांगत असताना त्याचा रोजचा अभ्यास असते. शिकवित असताना मास्तर शिकवून जाते. पण तुम्ही घेत असताना कशा पद्धतीने घ्याला. काही पोरं न ट्युशन लावता नंबर 1 मध्ये येतात. काय कारण आहे त्याचं? शाळेमध्ये शिक्षक शिकवित असताना तुम्ही लक्षपूर्वक जर ते अभ्यास ऐकला तर तुम्हाला ट्युशन लावायची गरज नाही ना. आपलं लक्षच नसते शाळेमध्ये. शिक्षक शिकवित असते तिकडं आपण इकडं पड्या करतो, काहीतरी आपल्या डोक्यात विचार दुसरे चालू असते. आणि शिक्षकाचं काम कसं आहे, त्याच्या पद्धतीनं ते शिकवून बाजूला सरकणार. महिना झाला की पगार यायला काय. आपलं काम आहे. आई वडिलांना आपल्याला घातले ना शाळेमध्ये,
आपण जर त्या पद्धतीनं डोकं लावून शिकलं तर आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी आपल्याला त्याचा आनंद घेता येईल, भोगता येईल. त्या सर्व गोष्टी करीत असताना व्यवस्थित करायच्या. आता एकच लयकारी ठेवायची, करा सुरुवात. आणि जाताना सुद्धा त्याच लयमध्ये जायचं आणि येताना सुद्धा त्याच लयमध्ये यायचं. असं तास तास अभ्यास करायचा, तास तास असा एकाच लयकारीमध्ये. गडबड करायची नाही. सा सा रे ग म प ध. आपल्याला हवा असं भात गप्प गप्प मारायचं. हा, हे आता अडचणी होतात. सुरुवात तुमची कशी बसली, सारखं भात चालू ठेवायचं, त्याच्यामुळं हवा जास्त होती असं. आता हे सारे गम पदांनी सांगत असताना तुम्ही लय धरा. त्यानं कोण्या लयमध्ये म्हणताय, तुम्हाला लय धरता यावी. चला करा चालू. धनु टाळी वाजव, टाळी वाजव ना. लई काढी धरायला सांगितले, टाळी वाजव ना. आपण शिकत असताना डोळस आहेत ना, आपल्याला डोकं आहे. मग ही विद्या शिकत असताना त्या आंधळ्या माणसासारखी शिकायची नाही. डोळस आहेत, सगळ्याला डोळे दिलेले. डोळस विद्या जर शिकली, तुम्हाला जर उद्या एखादा प्रश्न विचारला एखाद्यानं डोळसानं, तो बा हे शिक्षण घेत असताना कोणाकडे घेतलं? पंडित महाराज दैफळे किनगावकर यांच्याकडे आम्ही विद्या घेतली. मग एक तर तुमचा विमान आणि गुरुजीचा विमान. वा, गुरुजींना लेकरं चांगले घडले. आता ह्याच्यामध्ये एखाद्या मुलांना जर चांगला अभ्यास करून लगेच त्यानं कीर्तनामध्ये हरिपाठामध्ये मृदंग वाजवायला सुरू केलं. आता तुम्ही बी त्याच्या अगोदरपासून आहे, त्याच्यानंतरचे आहे, सोबत सगळेच आहेत. हा, मग त्यालाच का बरं वाह करते सगळे लोक? म्हणणार चांगलं वाजवलं बाळा तू, असा हात फिरवणार प्रत्येक माणूस येऊन. मग तुम्हाला कसं वाटणार त्यावेळेस? तुम्ही उगं बघणार त्याच्याकडे, आपल्यापेक्षा मागून आलंय आणि चांगलं वाजवालंय म्हणाले हे लोक सगळे. मग आता तुम्ही तिथंच थांबाव का? ह्याच्यापेक्षा पुढचा अभ्यास करायचा आपण. आणि पुढच्या सप्त्यामध्ये आपल्याला 4 महिन्याला 2 महिन्याला ह्याच्यापेक्षा चांगलं वाजवता आलं पाहिजे. आणि गुरुजीनं म्हणलं पाहिजे की चैतन मृदंग वाजव. मग हे जे वर्तन आहे का आपल्या वागण्यामध्ये, हे कधी बी आपल्याला आनंद देणार आहे. आणि गुरुजी जास्त करून जे मुलगा समज घेऊन चलतो त्याच मुलाला जास्त गुरुजी अलकड बोलवितात. कारण त्याला उगा सांगितलं की गोपाळ पेटी घेऊन बस, काय म्हणले गुरुजी? गोपाळ पेटी घेऊन बस. नुसतं त्यानं आता असा हात ठेवला आणि उगा बसला. गुरुजीनं सांगितलं पेटी घेऊन बस, बसलो. सांग काम जमत नाही ती. पेटी घेऊन बस त्याचा अर्थ आपल्याला रियाज कर, प्रॅक्टिस कर. मग हे ज्या वेळेला तुमच्या डोक्यात राहील. आता एवढ्याला प्रश्न विचारला, एकट्यानंच उत्तर दिलं.
आपल्या व्यवहारामध्ये चलत असताना आपण काही उपजतात ज्ञानी नाहीत, ऐकूनच एकूण एकाचा हुशार होतोय. जे बी काही घडतंय आपल्या आयुष्यामध्ये ते ऐकूनच. पण घेत असताना, गुरुजी शिकवित असताना, आई वडील शिकवित असताना ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांचं बघून शिकतो. पण शिकत असताना निक्क कसं शिकता येईल, चांगलं कसं शिकता येईल. खाण्याला जसं गुलाबजामनावर लक्ष राहते सगळ्याचं, कारण ते गोड पदार्थ आहे, सगळ्यांना आवडतो. त्या पद्धतीनं हे करत असताना सुद्धा तुम्ही लक्ष देऊन ध्यान ठेवायचं. गुरुजी कसे शिकवाले, गुरुजीच्या ध्यानात असेल, मनात असेल नसेल, पण गुरुजीच्या सहज तोंडामधून निघून गेलेला असेल, सहज हातातून निघून गेलेला असेल, त्याच्यावर तुम्ही शहानिशा करायची. गुरुजीने हे बोल कसा वाजविला, धा कसा काढला, ता कसा वाजविला, थाप मारित असताना कशी मारावी, हे सगळे लक्षण आहेत त्याचे. रफ थाप टाकायची नाही, अशी थापीचे प्रकार आहेत आणि थापीचे मार्ग आहेत. आपल्याला नुसतं भजनात वाजवायला आलं म्हणजे मृदंगावर शिकला असं नाही. तुम्हाला हळूहळू तुमच्या वयानं पुन्हा लक्षात येतोय तुमच्या की आपल्याला परीक्षा द्यायच्या. आता हे बाळ परीक्षेला बसले, आपल्याला परीक्षा द्यायची आहे. परीक्षेत कशा पद्धतीनं परीक्षा घेतो हे बी अनुभव आला पाहिजे. हे टॅलेंट मुलं जे हुशार आहेत का, परीक्षकाला उभा करतात ते. गुरुजी तुमचं इथं चुकाल, सोर लागत नाही तुमचा, हुशार म्हणून गुरुजीला सुद्धा थांबावं लागते. आपलं काही चुकलं का येत असताना, वयानं मी म्हातारा झालोय हे शिकत असताना, पण म्हणतोय गोपाळा आपलं चुकतंय म्हणून, कुठतरी सोर लागत नाही का. हे आत्मपरीक्षण करणं आम्हाला बी गरजेचंच आहे. मग एवढ्या पद्धतीचा विद्यार्थी हुशार राहायला पाहिजे करत असताना. काही मुलं गणितामध्ये हुशार असतात, गुरुजीला सांगतात गुरुजी हे गणित चुकले, ह्या पद्धतीचं गणित असं नाही, ह्याचं उत्तर असं येतं. मग ते ज्या अर्थी मुलगा गुरुजीला उत्तर सांगू शकतो ते मुलगा हुशार की. साधारणपणे मुलगा गुरुजीला म्हणू शकतो का, असं नाही. हुशार विद्यार्थी असते. मग 100मध्ये किती पोरं तयार होत असतात. ज्या मुलांनी खरंच डोकं लावलेलं आहे त्याच्यामध्ये ते मुलं आयुष्यात आनंदात जीवन जगू शकतात.